हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला सर्व्हिस रिलेटेड असेल, जे की आपली शॅडोची सर्व्हिस करणार आहे आपण, ते पण घरी. तर सर्व्हिस प्लस आपण थोडेफार मोड्स अपडेट करणार आहे, त्याबद्दल डिटेल देणार आहे तुम्हाला. तर सर्व डिटेलसाठी पूर्णपणे आपला ब्लॉग बघा. गाईज, सर्वात पहिलं अपडेट असेल आपल्याला इरेडियम स्पार्क प्लग, जो की आपण यूज करणार आहे. इरेडियम म्हणजे प्लगचा खालचा पॉईंट बघू शकता, एकदम पातळ येतो. कंपनीचा जो येतो त्याचा मोठा असतो. गाईज, सेकंड अपडेट असणार आहे की ती आपलं चेन पॉकेट असणार आहे, जे की कंपनीचं येतं 42 तीथचं येतं. आपण हे इन्स्टॉल करणार आहे 45 तीथ प्लस समोरच्या साईडला 15 तीथचं, जे की KTMचंच आहे. KTMचं यूज करणार आहे आपण. तर थर्ड डिटेल असणार आहे की जे ऑइल जे आपण बाईकला यूज करणार आहे, तर ते आपण यूज करणार आहे 10W40 मोटूल, फुल्ली सिंथेटिक आहे. ते परफॉर्मन्सला पण चांगलं आहे आणि मी सजेस्ट करेन ते यूज करू शकता परफॉर्मन्स बाईकसाठी. त्यात एक डबा येतो 1 लिटरचा, आपण 2 आणलेले, जे की आपण यातले एक फुल यूज करणार आणि यातले 700 ml, जे की आपण 1700 ml टाकणार आहे यूजसाठी आपण. थर्ड चेंज करणार आहे आपण ब्रेक पॅड, जे की बजाजकडून आहे. बजाजची यूज करणार आहे आपण KTMला बॅक साईडला. आणि थर्ड म्हणजे एअर फिल्टर पण बजाजचाच यूज करणार आहे KTMसाठी. तर दोन्ही पण येऊ शकता, KTM बजाज दोन्हीला एकच येतात, सो कुठला पण यूज करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. आणि अजून एक म्हणजे नंबर प्लेट ब्रॅकेट, जे की आपलं ऑलरेडी असंच आहे, बट त्याची कंडिशन खराब झाल्यामुळे आपण ते चेंज करून टाकणार आहे, आपण दुसरं यूज करणार आहे. आणि जे बाईकला इम्पॉर्टंट आहे कूलिंगसाठी, जे कूलंट, ते पण आपण मोटोलचंच यूज करतो. ऑलरेडी माझ्याकडे शिल्लक आहे, पहिल्यांदा डबा आणलेला त्यातला अर्ध बाकी आहे, मी तेच यूज करणार आहे. तुम्हाला लागेल तर हा यूज करू शकता. तर काहीच आता सुरुवात करणार ती आधी डिटेल देणार आहे की काय काय करायचे आपल्याला. सर्वात पहिले होणार आहे सर्व्हिसमध्ये ऑइल रिप्लेस होणार आहे, प्लस एअर फिल्टर रिप्लेस होणार आहे, स्पार्क प्लग, इरिडियम स्पार्क प्लग आपण रिप्लेस करणार आहे. त्यानंतर मागचे ब्रेक पॅड एक रिप्लेसमेंट करणार आहे, पुढचे ब्रेक प्लेट अजून आहेत, सो आपण ते फक्त क्लीन करणार आहे. सर्व्हिसमध्ये एवढंच बेसिक येतं. आणि त्यानंतर आपण सर्वात पहिलं म्हणजे करणार आहे चेन पॉकेट रिप्लेसमेंट 2 नंबरला, जे ते प्ले वगैरे हे सगळं आपण प्ले आल्यामुळं लूज पडलेलं आहे, टोटल म्हणजे खराबच झालेलं आहे, जे की एक साईडला लूज आहे आणि एक साईडला टाईट होतं, त्यामुळं हे रिप्लेस करायचे, हे बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहे क्लिनिंग, जे की असणार त्यात आपला एक सायलेन्सर पाईप असणार आहे 1 नंबरला. त्यानंतर ऑल बाईक आपण डिझेल क्लीन करणार आहे, जे की डिझेल क्लीन केल्यावर एकदम ओके दिसते. त्यानंतर आपण पॉलिश मारणार आहे, जे की क्विक शाईनची आहे आपल्याकडे, ही पॉलिश मारणार आहे लास्टला. चला गाईस, आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिले तर आपण सर्वात फर्स्ट आपण सीट रिमूव्ह केलेलं आहे, जे की आपण चावीवर ओपन होतं. त्यानंतर आपण सोडणार आहेत ऑइल. तर ऑइलचा बोल्ट आहे, या साईडला बोल्ट आहे, हा बोल्ट आहे ऑइलचा, आणि ऑइल आपण रिमूव्ह करणार आहे. प्लस ऑइल फिल्टरला येतात हे 2 बोल्ट येतात, हे 2 बोल्ट काढले का ऑइल फिल्टर बाहेर येतो. ओके, तर सर्वात पहिला आपण टँक रिमूव्ह करूया. टँक रिमूव्ह करण्यासाठी सर्वात पहिला एक प्रेस लॉक असतं, लॉक केलं की ते निघून जातं. नंतर 12 घेऊन एक बोल्ट,
तर गाईच हे चेक करू शकता, रेग्युलर आहे, रेडियम येतो. तर गाईज हा चेक करू शकता, हा जो कंपनीचा तो आहे आणि आपण जे इन्स्टॉल करणार तो इरेडियम आहे. तर हा पॉईंट तुम्ही बघू शकता, इरेडियमचा आहे आणि हा रेग्युलरचा आहे. पॉईंटमध्ये खूप फरक येतो. तर आता आपण इन्स्टॉल करूयात. तर प्लग इन्स्टॉल झालेला आहे. त्यानंतर सर्वात पहिले ती कॅप येते, कॅप बसवायची त्याची. कॅप प्लग रिप्लेस झालेला आहे, हे फिटिंग पण झालेलं आहे. आता आपण ओपन करणार आहोत एअर फिल्टर. तर आता सेकंड टाइम आपण एअर फिल्टर ओपन करूयात. पहिले 5 बोल्ट आहेत, 2 3 4 5 6, हे 6 बोल्ट ओपन करायचे सर्वात पहिले. तर गाइस फिल्टर चेक करू शकता की जो पूर्णपणे खराब झालेला आहे, हा ओल्डवाला येतो, हा ओल्डवाला येतो जो की पूर्णपणे खराब झाला आहे. हा न्यू मध्ये जो की एकदम क्लीन कंडिशन येतो. तर फिल्टर क्लीन पाहिजे असं असेल तर रिप्लेस करून टाका. जर क्लीन असेल तर यूज करू शकता. तर सर्वात पहिले आपण हे फिल्टर क्लीन करून घ्यायचा. फिल्टर बसवायच्या आधी एअर फिल्टर बॉक्स क्लीन करून घ्यायचा, त्यानंतरच फिल्टर बसवायचा, नाहीतर परत प्रॉब्लेम येऊ शकतो, खराब होऊ शकतो लवकर. कारण जे डस्ट असते ना त्याने परत फिल्टर खराब होण्याचे चान्सेस जास्त असते. तर गाईज सगळा क्लीन वगैरे झाल्यानंतर चेक करायचं एकदा की कुठे काही घाण आहे का किंवा काही ऑइल वगैरे आहे का, त्यानंतरच फिल्टर बसवायचा, कारण परत ते फिल्टरला लागतं. तर क्लीन झालेलं आहे आपलं, बघू शकता. तर आता फिल्टर फिट करूया. तर गाईज हे चेक करू शकता, इधर लॉक असतात, आतल्या साईडला प्रेस करून हे लॉक दाबले की फिल्टर फिट होतो. तर आपला फिल्टर फिट झालेला आहे. त्यावरची कॅप आहे, कॅप पण क्लीन करून घ्यायची. कॅप पहिले क्लीन करून घ्यायची सगळी, देनच फिट करायची. तर क्लॅप क्लीन केली, देन फिट करून घ्यायची. फिटिंगसाठी 6 बोल्ट येतात, ते 6च्या 6 लावून पुढे टाईट करून घ्यायची. वाकडे 6 बोल्ट फिट करून घ्यायची. तर गाईच अंधार पडल्यामुळे मी काम स्टॉप केलेलं आहे, कारण टाकी खोलायला अनेक प्रॉब्लेम झाल्यामुळे जे की आपला ऑइल बोल्ट आहे तो की स्लिप झाल्यामुळं गाडीला तर टाईम गेला आपला. तर जो खोलत असेल तर मग ऑलरेडी स्लिप झाला असता. जर अर्धवट काम राहिलं असेल तर पाईपला पॅक करून ठेवा, जे का आपण 1-2 पाईप पॅक केले बोल्ट लावून, जेणेकरून काय कचरा वगैरे आत जाणार नाही. बाकी तर कुठं नाही, प्लग आहे यांचा काही प्रॉब्लेम नाही, ह्याला पण लॉक आहे, सो ह्याला पण नाही का प्रॉब्लेम. तर फक्त कामावर अर्धवट राहिलं असेल तर ऑइल किंवा पेट्रोलचे जे पाईप असेल ते पॅक करून ठेवा, आणि ते नंतर तुम्ही जेव्हा काम चालू होईल त्या टायमाला काढून करू शकता. तर आता ऑलरेडी आपलं प्लग, एअर फिल्टर हे वगैरे क्लीन झालेलं आहे. आपण ऑइलचा बोल्ट खोलल्यामुळं आपल्याला टाईम गेल्यामुळं अंधार पडलेला आहे. तर बाकीचं काम आपण सकाळी चालू करूयात. तर आता आपण गाडी आतमध्ये लावून टाकणार आहे, तर चला लावून ठेवूया.